कचरा पाणी गरीब महिलांना आणि दिव्यांग बांधवांना योजनेचा मिळालेला लाभ, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात न आल्यानं नागरिकांची सुरक्षा, अनधिकृत बांधकाम, क्लस्टर योजना, रेंटलच्या घरांची झालेली दुरावस्था, स्मशानभूमी तसंच शहरातील आणि घोडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासले। ठाणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली। यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मणिरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पालिका आयुक्त सौरव राव यांना लोकमान्य सावरकर नगर येथील जलकुंभावरील स्लॅब गेल्या 2 वर्षांपासून पडलेला आहे, तसंच धर्मवीर नगर येथे महानगरपालिकेच्या जागेवर वृक्ष छाटून 21 अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते। ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक असा सिद्धेश्वर तलावाची झालेला दुर्दशा, ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यांचे ढिगारे आणि इतर अशा अनेक समस्यांच्या छायाचित्रांच्या पुराव्यासहित वस्तुस्थिती दाखवण्यात आली। नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली, परंतु जनतेच्या पैशांचा चुराडा जास्त आणि सुविधा कमी असं चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्यानं स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणं सध्या डबक्याचं आणि कचऱ्याचं साम्राज्य तयार झालं आहे। ठाणे महापालिकेची तिजोरी रसातळाला गेली असल्यामुळे उगाचच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रात केलाय। घोडबंदरवासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागतोय। त्यामध्ये उपाययोजना करत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांच्या हक्काचा सर्व्हिस रोड देखील हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर विलीन करण्याचं नियोजन करीत आहेत। हा सर्व्हिस रोड विलीन झाल्यास सर्व्हिस रोडला लागून असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि मंदिरं यांना मोठा अडथळा ठरणार आहे। गेटमधून आत बाहेर करताना अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसंच संपर्क प्रमुख नरेश मणिरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व्हिस रोड बंद करू नका, तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। ठिकठिकाणी कामं सुरू करून सर्व्हिस रोड बंद करण्यात आलाय, त्यामुळे सर्व्हिस रोडवर जर हायवे पूर्व द्रुतगती महामार्गास विलीन झाल्यास मोठं आंदोलन करावं लागेल असा थेट इशारा त्यांनी दिलाय। त्यावर आयुक्तांनी 8 दिवसांमध्ये MMRDA सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असं आश्वासन दिले। तसंच पुढील समस्या मांडून त्यांचा जाब प्रशासनाला राजन विचारे यांनी विचारला। वाहतूक कोंडी आज तुम्ही बघितलं असेल, घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल, आज तुम्ही बघितलं असेल नवीन जुनं ठाणा आणि नवीन ठाणा, म्हणजे तुम्ही जर माझिवडा नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुख पर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाणा आहे। आणि या नवीन ठाण्याची तुम्ही जर लोकसंख्या लक्षात घेतली असता जवळजवळ 10 लाखाच्या वरती त्या ठिकाणी ही लोकसंख्या आहे। आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही सुविधा देण्याच्या माध्यमातून असे तिथे कित्येक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मग ते वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात, परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाही। आणि जी अवस्था आज ठाणे शहराची झालेली आहे, त्या दिवशीच एक बातमी आली होती, मला वाटतं लोकमतला, 4,500 करोड रुपये या मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते, परंतु आज त्या जवळजवळ 25 कोटीच ठाण्यामध्ये त्यासाठी आले। बाकीचे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे। युवासेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हा प्रमुखांची विशेष बैठक शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। राज्यभर युवासेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत। संघटनेची पुनर्बांधणी करण्यासह राज्यव्यापी दौऱ्याचं नियोजन करण्यात आले।
युवासेनेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रभावी वक्ता तयार करणं तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष कृती कार्यक्रम राबवणं यावर विशेष भर देण्यात येणार आहे. युवासेनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना नेतृत्वाच्या संधी मिळवून देणं, त्यांना सक्षम बनवणं तसंच समाजासाठी भरीव योगदान देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. तसंच राज्यव्यापी दौऱ्यातून युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाला मजबूत करणं हा उद्देश आहे. स्थानिक पातळीवर युवासेनेची बांधणी करून तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. अधिकाधिक युवांना आपल्या कार्यक्रमांद्वारे जोडून घेणं आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे युवा सैनिकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आले. त्यानुसार 1 फेब्रुवारी रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी 15 दिवस आधी म्हणजे 3 फेब्रुवारीपर्यंत आपली निवेदनं सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ 1 अंतर्गत कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय, परिमंडळ 2 मध्ये नौपाडा वागळीक प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, तर परिमंडळ 3 उथळसर, वर्तकनगर, लोकमान्य, सावरकर नगर, माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे सादर करावीत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आले. ठाण्यातील कोपरी परिसरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झालाय. त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानं खळबळ उडाली होती. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं पावलं उचलली आहेत. दरम्यान बर्ड फ्लू आजारानं कोपरी परिसरातही शिरकाव केल्यानं मांसाहार खाणाऱ्या खवय्यांची अडचण झाली आहे. ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला बंदी करण्यात आली आहे. शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं ठाणे महापालिकेला पाठवलंय.
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाणे शहरातील संकल्प चौक ते हाजुरी या मार्गावर सकल हिंदू समाज आणि चेकमेट हिंदू फाउंडेशनच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचं आयोजन विजय त्रिपाठी यांनी केलं होतं। शोभायात्रेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पवित्र चरणांचा स्पर्श झालेली श्रीरामशिला आणि नेपाळ जनकपूर येथील प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांच्या मूर्ती कोरण्यासाठी वापरलेला पवित्र शाळीग्राम खडक होता। या दोन्ही पवित्र वास्तूंना दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। या शोभायात्रेत रामभक्तांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। ढोलताशे, भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा आणि जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर राममय झाला होता। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रभू श्रीरामांवरील भजनं सादर करण्यात आली। हिंदू समाजाच्या एकजुटीचं प्रतीक ठरलेली ही शोभायात्रा ठाणेकरांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा एक अविस्मरणीय अनुभव ठरली। राम मंदिर निर्माणचा 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्त संपूर्ण परिसरामध्ये रॅली काढण्यात आली। आज श्रीराम जन्मभूमी प्रभू श्रीरामांची प्रथम वर्षपूर्ती दिनानिमित्त ही आम्ही शोभायात्रा ठेवली आहे। मागच्या वर्षी ठेवली होती हाजुरी येथे। हा हिंदू राष्ट्र आहे आणि प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन झाल्यानंतर दरवर्षी सर्व हिंदूंनी हा सण 22 जानेवारी हा दिवाळीसारखा मनवावं यासाठी आम्ही शोभायात्रा काढली आहे आणि पुढेही शोभायात्रा अशीच आम्ही काढणार। जय श्रीराम।